आपण 12वीचं चिटणीसाची कार्यपद्धती किंवा ज्याला आपण SP सेक्रेटरी प्रॅक्टिस म्हणतो या विषयाच्या पहिल्या 3 घटकांचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये पहिले प्रथम होतं व्यवसाय वित्त, दुसरं व्यवसाय वित्त व्यवस्थापनाचे किंवा वित्त निधीचे मार्ग आणि भाग विक्री या घटकाचा अभ्यास केला आहे. आता आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करतोय, कर्जरोख्यांची विक्री. आता कर्जरोख्यांची विक्री या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण कर्जरोखा या शब्द दुसऱ्या प्रकरणात त्याचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण कर्जरोख्याचा अर्थ, कर्जरोख्याची वैशिष्ट्ये, कर्जरोख्याचे प्रकार इत्यादी घटकाचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये केला होता. आता कर्जरोखा म्हणजे काय किंवा कर्जरोखा कशाला म्हटलं जातंय, तर कर्जरोख्याचा साधा सोपा अर्थ सांगितला जातोय. कर्जरोखा म्हणजे असा दस्तऐवज की ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी घेतलेल्या कर्जाची कबुली देत असते. म्हणजे जी कोण व्यक्ती कर्ज घेत असते अशी व्यक्ती आपण घेतलेल्या कर्जाची कबुली दर्शवणारा जो दस्तऐवज असतो त्याला कर्जरोखा असं म्हटलं जातं. आता याच पद्धतीने जसे एखादी व्यक्ती, एखादी संस्था कर्ज घेत असते, त्याच पद्धतीने कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार देशातील नोंदलेल्या कंपन्यांना भांडवलाची गरज भागवण्यासाठी कर्जरोख्याची विक्री करण्याचा अधिकार कायद्याने दिला. म्हणजे आपल्या देशात ज्या अनेक कंपन्या कार्य करत आहेत, या कंपन्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी ज्या पद्धतीने भागाची विक्री करू शकतात, त्याच पद्धतीने कर्जरोख्याची सुद्धा विक्री करण्यास त्यासनी स्वायत्त आहे. कर्जरोख्या सुद्धा विक्री करण्यास परवानगी दिली. फक्त कर्जरोख्याची विक्री करत असताना जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाहीये, गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाहीये, या दृष्टीनं आपल्या देशात जे अनेक कायदे आहेत त्या अनेक कायद्यामध्ये आणि खास करून कंपनी कायदा, जुना कंपनी कायदा 1956 असेल किंवा हा कायदा 2013 रद्द केला गेला आणि 2013ला दुसरा नवीन कायदा केला गेला. पण कंपनी कायदा 2013 असेल, त्याच पद्धतीने कंपनी कायद्यामध्ये 2014ला आणि 2018ला केलेल्या सुधारणा असतील. या तरतुदीनुसार, या तरतुदीच्या अधीन राहून कंपन्या स्वतःचे भांडवलाची गरज भागवण्यासाठी कर्जरोख्याची विक्री या करू शकत असतात. आता कर्जरोखे विक्रीद्वारे जे जमा होणारं भांडवल आहे हे कर्जाऊ स्वरूपाचं असतंय. म्हणजे एका विशिष्ट मुदतीनंतर घेतलेलं कर्ज जसं परत करावं लागत असते, त्याच पद्धतीने कंपनीने कर्जरोख्याद्वारे विक्री झालेले भांडवल किंवा गोळा झालेले भांडवल हे विशिष्ट मुदतीनंतर कर्जरोखेधारकांना परत करावं लागत असते. म्हणजेच कर्जरोखे विक्रीद्वारे जे भांडवल जमा होत असते हे भांडवल हे परतीचं भांडवल, म्हणजे विशिष्ट मुदतीनंतर हे भांडवल परत देणं हे कायद्यानं बंधनकारक. त्याच पद्धतीनं दुसरं कर्जरोखे विक्रीच्या भांडवलाचं वैशिष्ट्य जातं की ज्यावेळेला कंपन्या कर्जरोख्याची विक्री करून भांडवल गोळा करतात त्यावेळेला त्या कर्जावर जो परतावा द्यायला लागत असतो, ज्याला आपण व्याज म्हणतोय, म्हणजे या व्याजाच्या रूपात कर्जरोखे विक्रीच्या वेळेला ज्या तुमच्या अटी ठरलेल्या असतात, या अटीनुसार किंवा विश्वस्त करारानुसार वेळोवेळी व्याज देणं हे सुद्धा कंपनीला बंधनकारक. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत व्यवसायाला फायदा हो किंवा तोटा हो, ठरलेल्या कालावधीत ठरलेल्या दरानं व्याज देणं हे कंपनीवर बंधनकारक असते आणि मुदत संपल्यानंतर कर्जरोख्याची रक्कम परत करणं हे कंपनीवर बंधनकारक असते. म्हणजेच हे एक परतीचं असणार असं भांडवल असतं. एक प्रकारे कर्जरोख्याच्या विक्रीतून गोळा केलेल्या भांडवलावर कंपनीवर एक प्रकारचा बोजा निर्माण होतो. कर्जरोख्याची विक्री करत असताना बऱ्याच वेळेला कंपनीला आपली मालमत्ता तारण द्यावी लागत असते. म्हणजे एक प्रकारे कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करून निश्चित असं देणं निर्माण करून उभारलेलं भांडवल म्हणजे कर्जरोख्याच्या विक्रीतून जमा होणारं भांडवल. आता कर्जरोख्याची विक्री करत असताना किंवा ज्यावेळेला कंपनीला कर्जरोख्या विक्री करून भांडवल गोळा करायचं असते त्यावेळेला देशात असणारा कंपनी कायदा 2013, त्याच पद्धतीने यामध्ये केलेल्या सुधारणा 2014, 2018 यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा आपल्या देशात भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवणारी सेबी ही एक सर्वोच्च संस्था आहे. या सेबीला काही मार्गदर्शक तत्व किंवा सेबीने काय तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने
देशाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा आर्थिक घडामोडीवर नियंत्रण ठेवणार असणारी सर्वोच्च संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारताची मध्यवर्ती बँक जी आहे, ज्याला आपण RBI म्हणतो, यांनी घालून दिलेली जी काही मार्गदर्शक तत्व आहे, या मार्गदर्शक तत्वाचं पालन करून कायद्यातील तरतुदी आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीच्या अधीन राहून कंपनी कर्जरोख्याची विक्री करत असते. आता हे ज्या काही तरतुदी आहेत, या तरतुदीचा आपण फक्त थोडक्यात अभ्यास करणार आहोत. म्हणजे जेणेकरून कर्जरोखे विक्रीद्वारे उभारलेलं भांडवल हे कायदेशीर व्हावं, त्याला कायदेशीर आधार प्राप्त व्हावा आणि कंपनीचा व्यवहार हा कंपनी कायद्याच्या अधीन राहून केला जावा. या दृष्टीनं कंपनी सचिवाची एक जबाबदारी असते, कारण का कंपनी सचिव हा या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतो. त्याच्यावरून कोणत्याही कायद्यातील तरतुदीचं उल्लंघन होणार नाहीये याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि मग त्या दृष्टीने आपल्याला कर्जरोखे विक्रीच्या अनुषंगाने जे काही विविध नियम आहेत, ज्या विविध अटी आहेत किंवा ज्या काही तरतुदी घालून दिलेल्या आहेत, या अटी किंवा तरतुदींचं पालन करणं अपेक्षित असतं. आता या ज्या तरतुदी आहेत किंवा या ज्या अटी आहेत, या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी थोडक्यात करणार, डीप मध्ये नाही. आता त्या दृष्टीने पहिलं सांगितलं जातंय की सगळ्यात महत्वाचं, कंपनी ही कायद्यानं निर्माण झालेली व्यक्ती असते आणि कायद्यानं निर्माण झालेली व्यक्ती असल्यामुळं कंपनीला एक नैसर्गिक व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होतात ते सर्व अधिकार कायद्यानं कंपनीला मिळालेले असतात. कारण का कंपनी ही कायद्यानं निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती म्हणली जाते. आणि त्या दृष्टीनं कंपनी कायदा 2013 जो नवीन सुधारित कायदा आहे, या कायद्यामध्ये कर्जरोख्याच्या विक्रीबाबत अनेक तरतुदी केलेल्या आहेत, अनेक अटी घातलेल्या आहेत आणि या अटीचं, या तरतुदीचं पालन होणं हे अपेक्षित. त्याच पद्धतीनं कालमानानुसार जसे बदल होत जातात, सुधारणा होत जातात, त्यानुसार वेळोवेळी कायद्यात सुद्धा बदल केले जातात, कायद्यात सुद्धा सुधारणा केल्या जातात. आणि मग या सुधारणाच्या अनुषंगाने कंपनी कायद्यामध्ये प्रामुख्याने भाग भांडवल आणि कर्जरोख्याच्या अनुषंगाने 2014ला आणि 2018ला काही सुधारणा केल्या. आता या ज्या सुधारणा केल्या ह्या प्रामुख्याने सुरक्षित कर्जरोखे विक्रीच्या अनुषंगाने केल्या. आता सुरक्षित कर्जरोखा म्हणजे काय? आपण कर्जरोख्याचे प्रकार बघत असताना सुरक्षित कर्जरोखा आणि असुरक्षित कर्जरोखा हे दोन प्रकार आहेत. काय सांगता येईल? सुरक्षित कर्जरोखा किंवा असुरक्षित कर्जरोखा, किमान कर्जरोख्याचे प्रकार काय आहेत? कारण का ते जर आपल्याला माहित असतील, कर्जरोख्याचे प्रकार माहित असतील, कर्जरोख्याची वैशिष्ट्य माहित असतील, तर आपल्याला हा घटक समजायला सोपा जाईल. आणि हा घटक जर समजला तर या अनुषंगाने याच्या पुढे आपल्याला जे कर्जरोखेधारकाशी पत्रव्यवहार आहे, हे पत्रव्यवहार ही पत्र आपल्याला लिहिता येणार. आणि त्या दृष्टीनं आपण कर्जरोख्याचे प्रकार बघत असताना सुरक्षित कर्जरोखा आणि असुरक्षित कर्जरोखा असे दोन प्रकार बघितले. आता सुरक्षित कर्जरोखा म्हणजे काय? तर ज्या कर्जरोख्याला एक प्रकारचे मालमत्ता तारण दिलेले असते, म्हणजे त्या ठिकाणी त्या गुंतवणुकीला सुरक्षितता प्राप्त झालेली असते. जर कंपनीनं ठरलेल्या बाबतीत व्याज दिलं नाहीये किंवा मुदतीनंतर भांडवलाची परतफेड केली नाहीये, तर अशा वेळेला कर्जरोखाधारक विश्वस्ताच्या मार्फत तारण मालमत्ता ताब्यात घेऊ शकतोय, या मालमत्तेची विक्री करू शकतोय आणि या विक्रीतून स्वतःची रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने जो कर्जरोखा असतोय त्याला सुरक्षित कर्जरोखा म्हटलं जाते. आणि सुरक्षित कर्जरोख्याच्या बाबतीत किंवा कर्जरोखे विक्रीबाबतच्या तरतुदी त्या कंपनी कायदा 2013, 2014 आणि 2018 मध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत, या सुधारणांचा अभ्यास त्या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये केला. म्हणजेच कंपनीच्या कारभाराला आपण कंपनी व्यवस्थापनाचे किंवा कंपनीचे गुणदोष बघत असताना 11वी मध्ये कंपनीचा एक दोष बघितला होता. कंपनी कायद्याचा कडक नियंत्रण ही एक कंपनीवर असणारी कंपनीच्या दृष्टीने मर्यादा दिसते. आज अनेक कायद्याद्वारे कंपनीच्या व्यवसायावर, व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवलं जाते आणि त्या दृष्टीने कंपनीवर पूर्वीचा 1956चा कायदा असेल किंवा सुधारित केलेला 2013चा नवीन कायदा असेल आणि मग त्यानुसार भांडवलाच्या अनुषंगाने त्यामध्ये केलेली 2014ची सुधारणा असेल भाग भांडवलाच्या अनुषंगाने, त्याच पद्धतीनं 2018ला केलेली सुरक्षित कर्जरोख्याच्या विक्रीबाबतच्या तरतुदी असतील, या तरतुदीचं पालन करणं हे अपेक्षित आहे. आपण या ज्या तरतुदी आहेत ह्या सविस्तर पुढे अभ्यास करू.
यानंतर सांगितलं जातं सेबी. सेबी नियम 2008, सेबी नियम 2009 आणि सेबी नियम 2015. आता सेबी म्हणजे काय, तर आपल्या देशातील भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवणारी, देशाच्या भांडवल बाजाराचं नियमन करणारी एक स्वायत्त संस्था 1992 ला स्थापन केली, ज्याला थोडक्यात सेबी म्हटलं जातं. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे या जर सेबीचा अर्थ बघितला, सेबी हा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ म्हणून जे सेबी स्थापन केलेले आहे, यामध्ये नियम 2008, 2009 आणि 2015 मध्ये सेबीच्या अनुषंगाने कर्जरोख्याच्या अनुषंगाने काय तरतुदी केलेल्या. या तरतुदीमध्ये प्रामुख्याने कर्जरोख्याचं परिवर्तनाच्या अनुषंगाने काय तरतुदी केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने सूचीबद्ध कंपनीच्या बाबतीत काय तरतुदी केलेल्या आहेत, आणि त्याच अनुषंगाने प्रकटीकरण किंवा भांडवल विक्री आणि प्रकटीकरण 2009 असेल. 2015चा जो आहे सूचीबद्ध कंपन्यांना जबाबदाऱ्याबाबतचा असतील. यामध्ये ज्या विविध तरतुदी केलेल्या आहेत, या तरतुदीचं पालन होणं गरजेचं असतं. या तरतुदीच्या अधीन राहून कंपनीला कर्जरोख्याची विक्रीही करता येत असते. म्हणजे कर्जरोखे विक्रीच्या दृष्टीनं सेबीनं घालून दिलेली काय तरतुदी आहे. आणि ह्याच पद्धतीनं शेवटचं सांगितलं गेलं ते म्हणजे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ही देशातील अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था बनली आहे. देशातील बँकिंग व्यवसाय जो आहे, त्याच पद्धतीने देशातील अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्थान असणारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. भारतीय रिझर्व्ह बँक असल्यामुळे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता या सेबीच्या मार्फत सुद्धा देशातील आर्थिक व्यवहारावर, घडामोडीवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि मग ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून, देशाच्या भांडवल बाजाराचा अभ्यास करून, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडीचा अभ्यास करून आपल्या देशातील कंपनीवर, आपल्या देशातील अर्थविषयक धोरणावर नियमन ठेवणं आणि देशाच्या मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करण्याची भूमिका ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा काय कर्जरोख्याच्या विक्रीबाबत मार्गदर्शक तत्व घालून दिली. म्हणजे या तत्वांचं पालन कंपन्यांनी करावी ही अपेक्षा. जर कंपनीने या तत्वांचं पालन नाही केलं तर मग रिझर्व्ह बँकेला जे काही अधिकार मिळालेले आहेत, या अधिकाराचा वापर करून कंपनीवर कारवाई सुद्धा करू शकत असते. आणि म्हणून ज्यावेळेला आपल्या देशातील कंपन्यांना भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी कर्जरोख्याची विक्री करणं आवश्यक असतं किंवा कर्जरोख्याची विक्री करावीशी वाटते, त्यावेळेला ह्या ज्या विविध घटकातील कायद्यातील ज्या तरतुदी आहेत, मग कंपनी कायदा 2013 असेल, त्यामध्ये झालेल्या 2014च्या 2018च्या सुधारणा असतील, त्याच पद्धतीने सेबी नियम 2008, 2009 आणि 2015 यामध्ये केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत, झालेल्या तरतुदी आहेत आणि रिझर्व्ह बँकेने घालून दिलेली काय मार्गदर्शक तत्व आहेत, याच्या अधीन राहून त्या ठिकाणी रिझर्व्ह बँके म्हणजेच कंपन्यांना कर्जरोख्याची विक्री करते. आता कर्जरोखे विक्रीच्या अनुषंगाने आपण बघतो तेव्हा कर्जरोख्यांचा दर्जा हा कंपनीच्या व्यवस्थापनात सावकाराचा आहे, ते मालक नाहीये. आणि मालक नसल्यामुळे त्याला कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेता येत नाही. ते कंपनीचे सावकार असतात, कंपनीचे धनको असतात. आणि मग कंपनीचे सावकार किंवा कंपनीचे धनको या नात्यानं ते आपले हित संबंध सांभाळण्याचं काम करतात. त्यांना कंपनीच्या व्यवसायाबाबत काहीही देणे घेणे नसते. फक्त त्यांची भूमिका येत असते, मी दिलेलं भांडवल, माझं गुंतवलेलं भांडवल सुरक्षित राहावं, या भांडवलावर नियमित पद्धतीने माझं मला उत्पन्न व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळावं. आणि मग या व्याजाच्या अनुषंगाने किंवा भांडवलाच्या अनुषंगाने जर काही निर्णय घ्यायचा असेल, म्हणजे जर कर्जरोख्याच्या आर्थिक हित संबंधाच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यायचे असतील तर अशा वेळेला कर्जरोखेधारकांची परवानगी घेणं ही कंपनीला आवश्यक. आणि त्यानुसार त्यांच्या आर्थिक हित संबंधाबाबत निर्णय घेण्यापुरतं ते मर्यादित
कंपनीमध्ये व्यवस्थापनात भाग घेऊ शकतात. अन्यथा त्यांना कंपनीच्या कारभारावर कोणत्याही प्रकारचं लक्ष ठेवता येत नाही किंवा कंपनी कारभाराच्या अनुषंगानं निर्णय घेण्याचा अधिकार. आता कर्जरोख्याची विक्री करत असताना कर्जरोख्याची विक्री हे सावकारी भांडवल किंवा परतीचं भांडवल असतं. पण जर कंपनीनं परिवर्तनीय कर्जरोख्याची विक्री केली असेल, आता परिवर्तनीय कर्जरोखा म्हणजे कोणता? पुन्हा आपण कर्जरोख्याचे प्रकार असतात. कर्जरोख्याचे प्रकार बघत असताना परिवर्तनीय कर्जरोखा आणि अपरिवर्तनीय कर्जरोखा असे दोन प्रकार बनतात. परिवर्तनीय कर्जरोखा म्हणजे ज्या कर्जरोख्याची विशिष्ट मुदतीनंतर भागात रूपांतर होतोय त्याला परिवर्तनीय कर्जरोखा असं म्हटलं जातं. आणि कायद्यातील तरतुदीच्या अधीन राहून कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्याची विक्री करू शकते. परिवर्तनीय कर्जरोखा विक्रीची परवानगी कायद्याने दिलेली आहे. म्हणजे या कर्जरोख्याची मुदत झाल्यानंतर त्या कर्जरोख्याचं भागात रूपांतर होतंय. म्हणजे त्या कर्जरोखेधारकाचा सावकाराचा दर्जा नष्ट होतोय, तो कंपनीचा भागधारक होतोय. आणि मग काय भागधारकाचे असणारे अधिकार, भागधारकाचे असणारे जबाबदारी हे त्याला प्राप्त होतात. आणि मग परिवर्तनीय कर्जरोखा असेल यासारख्या कर्जरोख्याची विक्री सुद्धा कंपनी करू शकत असते. फक्त आपण कर्जरोखा विक्री म्हणजे काय, कर्जरोखा विक्रीच्या अनुषंगानं जे कायद्यातील असणारे विविध नियम आहेत याचा आपण धावता आढावा घेतलेला आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष कंपनी कर्जरोख्याच्या अनुषंगानं ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत कंपनी कायदा 2013 मधल्या या तरतुदींचा अभ्यास आपण करणार. आता या तरतुदींचा अभ्यास करत असताना याच्यात पहिलं सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत कंपनीच्या कर्जरोखेधारकांना कंपनीत मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. मतदानाचा अधिकार हा कंपनीच्या भागधारकांचा अधिकार. कंपनीचे भागधारक हे कंपनीचे मालक मानलेले असतात, त्यांना मालकाचा दर्जा असतो. आणि त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या अनुषंगानं कंपनीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगानं कंपनीच्या भागधारकांना मताचा अधिकार असतो. तसा मतदानाचा अधिकार कंपनीच्या कर्जरोखेधारकांना प्राप्त नाही. याला फक्त अपवाद एकच सांगितला जातोय की जर कर्जरोखेधारकांच्या आर्थिक हित संबंधाला बाधा पोहोचवणार. आता आर्थिक हित संबंधाला बाधा पोहोचवणारा म्हणजे काय, ज्या निर्णयाचा परिणाम कर्जरोख्यावर होणार असतो. उदाहरणार्थ समजा कर्जरोख्याचं रूपांतर करायचं असेल. आता कर्जरोख्याचं रूपांतर करणं म्हणजे एक प्रकारे त्याचा दर्जा बदलतोय, सावकाराचा मालक होतो. सावकार असेल तर त्याला नियमित व्याज मिळते, मालकाला तसं नियमित व्याज नसते. मालकाला काय मिळत होतं तर त्याला मालकाच्या गुंतवणुकीचा परतावा असतो, त्याला लाभांश मिळतो. लाभांशाचा दर अनिश्चित असतो, व्याजाचा दर निश्चित असतो. कर्जरोख्याचं भागात रूपांतर झालं की पैसे परत मिळण्याची शक्यता नसते, कारण का कंपनी अस्तित्वात असेपर्यंत कधीही स्वतःच्या भागधारकाचे पैसे कंपनी परत करत नाही. पण कर्जरोख्याच्या बाबतीत मात्र मुदतीनंतर त्याला पैसे परत मिळत असतात. काही कारणानं कंपनी कर्जरोख्यावरचं व्याज देऊ शकत नसेल किंवा कर्जरोख्याचं नूतनीकरण करायचं असेल, म्हणजे ज्या निर्णयाचा परिणाम कर्जरोख्यावर होणार असेल अशा बाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला कर्जरोखेधारकांची संमती घ्यावी लागते. त्याच वेळेला अपवादात्मक परिस्थितीत कर्जरोखेधारकांना मताचा अधिकार असतोय. अन्यथा कर्जरोखेधारकांना मतदानाचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाहीये. मताचा अधिकार किंवा कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार त्यांना होत नाहीये. आज त्याच अनुषंगाने कर्जरोख्याच्या बाबतीत सांगितलं जातं की कर्जरोख्यांच्या प्रकाराच्या बाबतीत आता या कायद्यामध्ये कर्जरोख्याच्या प्रकाराच्या बाबतीत सुद्धा उल्लेख केला. आपण कर्जरोख्याचे प्रकार बघितले, एकूण 8 प्रकार बघितले. हे 8 प्रकार जे आहेत हे मूळ 4 वैशिष्ट्यावर आधारित. पहिलं वैशिष्ट्य सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुरक्षित कर्जरोखा, असुरक्षित कर्जरोखा. दुसरा प्रकार आपण बघितला होता तो नोंदणीच्या अनुषंगाने, नोंदलेला कर्जरोखा आणि वाहक कर्जरोखा. तिसरा प्रकार बघितला होता तो परतफेडीच्या अनुषंगाने, परतफेडीचा कर्जरोखा, बिनपरतीचा कर्जरोखा. आणि चौथं वैशिष्ट्य होतं रूपांतर किंवा परिवर्तन. मग रूपांतराच्या किंवा परिवर्तनाच्या अनुषंगाने कर्जरोख्याचे रूपांतरित किंवा परिवर्तनीय कर्जरोखा आणि अपरिवर्तनीय किंवा अरूपांतरित कर्जरोखा. म्हणजे या ठिकाणी या तरतुदीमध्ये
कर्जरोख्याच्या प्रकाराबाबत सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आपण फक्त या ठिकाणी आज कर्जरोख्याच्या विक्रीच्या अनुषंगाने जे असणारे नियम आहेत, हे नियम आणि कंपनी कायद्यातील असणारे 2 तरतुदी महत्त्वाच्या, एक मतदानाचा हक्क आणि दुसरा कर्जरोख्याचे प्रकार याबाबतचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे.